तर डोंबिवली स्टेशन बाहेर फेरीवाला मराठीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले। मराठी तरुणीचा खाद्यपदार्थाचा स्टॉल हटवल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। तर या तरुणीच्या न्यायासाठी मनसेचे अविनाश जाधव मात्र डोंबिवलीत तिच्या मदतीकरता धावून आलेले आहेत। मी जेवढं सांगतो मराठी माणूस आरडत नाही, त्यामुळे बिंदास वाढायचं नाही। कोणी आलं मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली। अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत। काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले। मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार। तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील उद्या माईकवर बोलून दाखवशील। मग हे जे सर्वे जे कमवतात ना, हे लोक जे सर्वे जे कमवताय ना, सर्वे बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा। पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे, जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इल्लीगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल। तर डोंबिवलीतील तरुणी एकता सावंतच्या व्हिडिओची मनसेनं दखल घेतल्यानंतर केडीएमसी प्रशासन मात्र खडबडून जागं झालंय। डोंबिवली स्टेशन परिसर केडीएमसीने फेरीवाला मुक्त केलाय। मात्र काही वेळातच एकता सावंत हिचा स्टॉल वगळला तर पुन्हा फेरीवाल्यानं आपल्या जागेवर ताबा घेतला आणि स्टॉल लावला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। डोंबिवली स्टेशन परिसर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे। ह्या स्टेशनच्या आजूबाजूला फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे, नागरिकांना चालता देखील येत नाही। आपण बघितलं असेल काल याच ठिकाणी एक तरुणी एकता सावंत ह्या नावाची एक तरुणी ती इथे आपला स्टॉल लावत होती, शोरूमाची गाडी लावत होती, परंतु महानगरपालिकेने वारंवार तिच्यावरती कारवाई केली आणि तिचं असं म्हणणं होतं की माझ्यावरच कारवाई होते कारण की मी एक मराठी तरुणी आहे आणि मी एक व्यवसाय करते, आपलं पोट भरते। परंतु इथे हे बघितलं जातं हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक, मी मराठी असल्या कारणाने ही कारवाई माझ्याकडे होती। तेच एक तिने व्हिडिओ हा इंस्टावरती टाकला होता आणि राजसाहेबांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा इंस्टा बघून त्यांनी त्यांचे नेते अविनाश जाधव आहेत त्यांना त्वरित डोंबिवली ते त्या तरुणीशी संपर्क साधा सांगितलं। अविनाश जाधव हे काल इथे येऊन त्या तरुणीशी संपर्क साधले, तिच्या व्यथा ज्या होत्या त्या त्यांनी ऐकला आणि त्यांनी त्याला आदेश दिलेला आहे की तू स्टॉल इथेच लाव, आयुक्तांशी आमचे साहेब बोलून घेतील म्हणून असा आदेश दिला। परंतु आज आपण बघितलं असेल की सकाळी त्या तरुणीची आपण इथे मुलाखत घ्यायला आलो होतो, त्या तरुणीला विचारायला आलो होतो की काय परिस्थिती, तेव्हा हा जो परिसर पुन्हा एकदा गजबजला होता। महानगरपालिकेचे लोक जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, ही जी कारवाई आहे ती तात्पुरती आहे की परत तेच आहे एरे माझ्या मागल्या। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।